आजकाल तर एवढी थंडी बाबा, अभ्यास करताना सुद्धा तोंडाला चोरासारखं बांधून बसावं लागायला लागलं. बाकी आज तुमच्या भावाने स्वतःच्या नोट्सच वाचल्या होत्या बरं का. एवढ्यात काय झालं आणि काय नाही, मा मित्र आला म्हणतोय बघ बरं माझ्या डोक्यात काय झालं. म्हणलं डोक्यात काय नाही झालं, चल आपल्याला डबा घेऊन येताना रस्त्यात म्हणलं भाऊ अरे कोणी सांडले एवढे गहू. तुमच्याकडून असं काही सांडलेलं आहे का तर कमेंट मध्ये सांगा. बाकी माझ्याकडून दुसरं काय, मी पण लय वेळेस सांडलेलं. आजकाल तर कधी पण गुमानामध्ये गोळ्याचं ध्यान येतं. उठलं सुटलं की गोळा फेकाला, उठलं सुटलं की गोळा फेकाला. किती गेलं तर हक्काची मारकत ना भाऊ. खरंय का नाही कार्तिक? खरंय खरंय. बाकी तसं आम्ही सकाळी सकाळी रनिंग करायला पण जात असतो बरं का. बाकी आम्हाला त्या दिवशीतले पतंग उडू वाटला होता, पण आज आम्हाला इकडे लहान लहान लेकर पतंग उडीताना दिसली. म्हणलं चला बरं यांना लाडी गोडी लावून पतंग उडू, पण ते पण लय खतरनाक होते. पतंगच सोडा नाही त्यांचा. त्यांना म्हणलं थोडासा आम्हाला पतंग उडू द्यायचं, म्हणते नाही रे भाऊ आम्हाला आता घरी जायचं बाबा. म्हणलं आम्ही लेकर होतो पण तुमच्यासारखं नव्हतं रे बाबा. असा मसा करीत एकाने पतंग द्याला तर त्या पतंगाला काय घोर आलं काय नाही, वर उडाचं सोडून खालीच गिरट्या मारीत फिरायला. म्हणलं या पतंग मध्ये फॉल्ट आहे का, आपल्यालाच उडीता येत नाही. बाकी आम्ही पण जातो आता घरी, तुम्ही पण जाता तेवढं